मंडळी, कालचा अख्खा दिवस वेगवेगळ्या दसरा मेळाव्यांनी चर्चेत राहिला, पण शेवट मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दकी यांच्या हत्येच्या न्यूजने झाला। बाबा सिद्दकी यांचे पुत्र आमदार जिशान सिद्दकी यांच्या कार्यालयाबाहेर 3 अज्ञातांनी गोळीबार केल्याचं प्राथमिक वृत्त आलं होतं, पण आता त्यापैकी 2 जणांना ताब्यात घेतलेलं असून एक हरियाणाचा तर एक उत्तर प्रदेशचा आरोपी असल्याचं कळतंय। तर अजून एक चौथा आरोपी बाबा सिद्दकी यांच्या लोकेशनची माहिती पुरवत असल्याचं वृत्त समोर येत आहे। दरम्यान सापडलेले दोघेही सराईत गुंड असून कोणत्या तरी गँगचे शार्प शूटर असल्याचं कळतंय। वांद्रे पूर्व परिसरात हा सगळा प्रकार घडलेला असून तिसरा आरोपी जो फरार आहे त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी 4 पथकं तैनात केलेली आहेत। नेमकं काय घडलंय सगळं सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रथमेश, तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। म्हणजे TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार माजी मंत्री बाबा सिद्दकी जिशान सिद्दकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडले होते। त्यानंतर गाडीत बसत असतानाच दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला। या हल्लेखोरांनी सिद्दकींच्या छातीवर 2 ते 3 राऊंड आणि एकूण 6 राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे। यातली एक गोळी बाबा सिद्दकींच्या छातीला लागली आणि ते गंभीर जखमी झाले। त्यानंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, पण थोड्याच काळात त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली। दरम्यान ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्या तिघांपैकी 2 जणांना पोलिसांनी हल्ल्यानंतर केवळ 10च मिनिटात ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्या दोघांपैकी एक जण हरियाणाचा रहिवासी असून दुसरा उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे। तर ते दोघेही कोणत्या तरी मोठ्या गँगचे मेंबर असून या हल्ल्यामागे कोणीतरी मोठा गँगस्टर असल्याचं सांगण्यात येत आहे। सध्या मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई याच्या बिश्नोई गँगच्या अनुषंगाने तपास सुरू केलेला आहे। हरियाणाचा कर्नेल सिंग आणि उत्तर प्रदेशचा धर्मराज कश्यप अशी 2 आरोपींची नाव आहेत असं कळत आहे। आता तिसऱ्याची सुद्धा ओळख पटल्याची माहिती आहे, पण नाव समोर आलं नाही। सुरुवातीला बाबा सिद्दकी यांच्यावर या 3 जणांनी गोळीबार केला अशी माहिती समोर आली होती, मात्र आता आरोपींची संख्या 3 नसून 4 असल्याची माहिती समोर आली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण 4 शूटर होते, त्यातील एक आरोपी हा बाबा सिद्दकी यांचे सर्व डिटेल्स त्या 3 आरोपींना पुरवण्याचं काम करत होता। म्हणजे बाबा सिद्दकी यांच्यावर झालेल्या गोळीबारावर अजितदादा गटाचे सुनील तटकर यांनी काल प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, बातमी कळाल्यापासून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांशी संपर्क साधतोय, परंतु आम्हा सर्वांसाठी अतिशय धक्कादायक बातमी आहे। गेली अनेक वर्ष बाबा सिद्दकी हे मुंबईत काम करत आहेत, त्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करावा असं सुनील तटकर यांनी सांगितलंय। काल बोलताना त्यांनी असंही सांगितलंय की परवा संध्याकाळी आम्ही एक पक्ष प्रवेश केला, तेव्हा बाबा सिद्दकी आमचे वरिष्ठ नेते म्हणून उपस्थित होते। त्यावेळी चर्चा झाली होती, प्रत्येक जण आपल्या मतदारसंघात काम करतोय। बाबा सिद्दकी यांनी मुंबईत जी दीर्घकाळ राजकीय सेवा दिली आहे ते अजातशत्रू होते, पण आता त्यांची हत्या का झाली ही गोष्ट पोलीस तपासात समोर येईल। म्हणजे ज्यांच्यावर गोळीबार झाला ते बाबा सिद्दकी नेमके कोण होते ते जाणून घेऊ। बाबा सिद्दकी यांनी मुंबईत नगरसेवक म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली। 1977 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। बाबा सिद्दकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे 3 आमदार राहिलेले आहेत। तसंच एकदा मंत्री होते। बाबा सिद्दकी हे नाव बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध होतं। बॉलिवूडमध्ये इफ्तार पार्टीसाठी ते चर्चेत असायचे। बाबा सिद्दकीच्या इफ्तार पार्टीतच शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील वाद त्यांनी शमवला होता, त्यामुळे त्यांची खूप चर्चा झाली होती। ते पेज 3 ची न्यूज म्हणून नावारूपाला आले होते। त्यांनी खूप वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे। काँग्रेसचे एकेकाळचे ते बडे नेते राहिलेले आहेत। त्यांचे पुत्र जिशान सिद्दकी हे वांद्रे पूर्व या मतदारसंघाचे आमदार आहेत। काही महिन्यांपूर्वीच बाप लेकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। मुंबई विभागाची जबाबदारी बाबा सिद्दकी यांच्याकडे सोपवण्यात आली होती, मात्र काल शनिवारी रात्री दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दकी यांच्यावर 6 राऊंड फायर करण्यात आले। दसऱ्यानिमित्त दुर्गा मातेची मिरवणूक सुरू होती, फटाकेही फुटत होते। त्याच वेळी मारेकऱ्यांनी बरोबर डाव साधला। फक्त एकाकडे बाबा सिद्दकींचा फोटो होता। दरम्यान 9.9 mm पिस्टल मधून हा गोळीबार झाला। सिद्दकी यांच्यावर गोळीबार करून अज्ञात मारेकरी वेगात पळून गेले। सिद्दकी यांच्या छातीवर एक गोळी लागल्यानं सिद्दकी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। पुढे त्यांना तात्काळ मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तिथे अनेकांनी हजेरी लावलेली दिसली। त्या घटनेची माहिती घेत आहेत ते असं कळतंय। तर निर्मल नगर पोलीस आणि मुंबई ATS पथक या हत्येच्या घटनेचा तपास करत आहेत। सध्या ताब्यात असलेल्या आरोपीकडून गोळीबार का केला, कोणाच्या सांगण्यावरून केला
त्यांच्याकडे बंदूक कुठून आली आणि ते मुंबईत कुठे राहत होते याची माहिती मुंबई पोलीस घेत आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाचा वेग वाढवलेला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मिळालेली अधिकची माहिती अशी की बाबा सिद्दीकी यांनी 15 दिवसांपूर्वीच त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. सिद्दीकी यांच्या मृत्यूनं आता अशा सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण बाबा सिद्दीकी यांच्यासोबत सुरक्षेसाठी कायम एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा. गोळीबारावेळी हा पोलीस कर्मचारी कुठे होता याबाबत आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसंच घटनेवेळी नेमके काय घडलं त्याबाबत काही समोर आलेलं नाही. ताब्यात घेतलेल्या संशयितांची पोलीस चौकशी करत आहेत. वायुसेनेनी सुरक्षेत एकूण 11 सुरक्षा कर्मचारी असतात, ज्यामध्ये 2 खासगी सुरक्षा रक्षक देखील असतात. या श्रेणीत एकही कमांडो नसतो. देशातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि राजकारणी यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना यापैकी एक सुरक्षा दिली जाते. वायू सुरक्षा ही मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेपेक्षा वेगळी आहे. यामध्ये आधी सरकारला अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर सरकार गुप्तचर यंत्रणांमार्फत धोक्याचा अंदाज घेत आणि धोक्याची खात्री झाल्यावर सुरक्षा दिली जाते. सध्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्पाच्या वादाशी हा हल्ला झाला असावा असे प्राथमिक तपासात दिसून आल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि पोलीस अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तसंच बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे निकटवर्ती असून त्यांनी सलमानला वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्यावर बिश्नोई गँगनं गोळीबार केला आहे का याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. बाकी पोलीस या हत्येचा मास्टरमाइंड कोण याचा शोध घेतीलच. पण गेल्या काही काळात राज्यांमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या घटना बघता महाराष्ट्राची घोडदौड खऱ्या अर्थानं यूपी बिहार सारख्या मागास राज्यांकडे सुरू आहे का असा प्रश्न विरोधक आता उपस्थित करतायत. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या घटनेबद्दल निशाणा साधत त्यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केलेली आहे. तसंच फडणवीस आणि गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून राज्यात सर्वात जास्त गुन्हेगारीच्या घटना घडल्यात असाही विरोधी पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, आम्ही सातत्यानं सांगतोय महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार होत चाललाय. राज्यात इतके अत्याचार हत्या होत आहेत. यापूर्वी महाराष्ट्र असा कधीच नव्हता. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार यांच्या पक्षातील 2 नेत्यांची एका आठवड्यात हत्या होतीये. राज्यात काही लॉ अँड ऑर्डर अस्तित्वात आहे की नाही? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी किमान नैतिकता म्हणून तरी राजीनामा द्यायला पाहिजे. मंडळी सांगताना त्यांचा सूर चढलेला दिसला. कारण काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षाचा खून झालेला आहे. मुंबईतील भायखळा परिसरात तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या करण्यात आली होती. तर राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार आक्रमक होत म्हणाले, राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. या प्रकरणाची केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे अशी मागणीही पवारांनी केली. तसंच बाबा सिद्दीकी यांच्या प्रति भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो असं त्यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला. मंडळी, काल रात्री लीलावती हॉस्पिटलमध्ये संजय दत्त, सलमान खान, देवेंद्र फडणवीस, कंबोज, भाई जगताप, अजितदादा यांनी धाव घेतली. अजितदादांनी सर्वसामान्यांचा नेता गमावला अशी प्रतिक्रिया दिली. नाना पटोले पण संतप्त झालेले दिसले. आम्ही आधीपासून सांगतोय राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय. तसंच एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक या प्रकरणाचा तपास करणार असल्याचीही माहिती मिळते. पण राज्यात वाढणाऱ्या या गुन्हेगारीला कोण जबाबदार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.